नमस्कार, सीमाज किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज मी राखी पौर्णिमेसाठी घरच्या घरीच मिठाई तयार करणार आहे। सणासुदीच्या दिवसात बाजारात जी मिठाई मिळते बऱ्याचदा ती भेसळयुक्त असते, तर आज आपण ही मिठाई घरच्या घरीच तयार करणार आहोत। अगदी साध्या सोप्या पद्धतीने 10 ते 15 मिनिटातच ही मिठाई तयार होते। गॅस न पेटवता ही मिठाई तयार करणार आहोत। हिचा रंग आणि टेक्स्चर तर बघा किती जबरदस्त आलेले आहेत। चवीलाही ही तितकीच भन्नाट अशी झालेली आहे, मस्तच। चला तर मग ही मिठाई कशी केलेली आहे ते बघूया। गॅसवर कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे। यात 2 कप मखाणे घालून घेऊया। आता हे थोडे परतून घ्यायचे आहेत। मखाणे आपल्याला फक्त कुरकुरीत होईपर्यंतच भाजून घ्यायचे आहेत, म्हणजे आपल्याला हे मिक्सरमधून व्यवस्थित बारीक करून घेता येतील। 2 मिनिट झालेले आहेत। मखाणे आता छान परतून झालेले आहेत। अशा प्रकारे दाबून बघितल्यावर हे सहज तुटत आहेत, म्हणजे हे कुरकुरीत झालेले आहेत। हे काढून घेऊया आणि गार होऊ देऊया। याच कढईत काजू सुद्धा भाजून घ्यायचे आहेत। अर्धा कप काजू घेतलेले आहेत। हे सुद्धा 2 मिनिट परतून घेऊया, म्हणजे कुरकुरीत होतील। ही मिठाई बनवण्यासाठी आपण फक्त अर्धा कप काजू वापरलेले आहेत, तरी सुद्धा या मिठाईला काजूची चव खूप छान येते। काजू कुरकुरीत झालेले आहेत। हे काढून घेऊया। इकडे मी एक मिक्सर जार घेतलेला आहे। यात मखाणे घालून घेऊया। काजू सुद्धा टाकून घेऊया आणि हे मिक्सरवर फिरवून घ्यायचं आहे। मखाणे मिक्सरवर फिरवून झालेले आहेत। आता ह्यात फ्लेवरसाठी म्हणून मी इकडे 5 वेलदोडे घेतले आहेत, ते टाकून घ्यायचे आहेत। आणि साखर घेतली आहे। अर्धा कपपेक्षा अगदी थोडी कमी एवढी साखर घेतलेली आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे साखर कमी जास्त करू शकता। आता हे मिक्सरवर फिरवून घ्यायचं आहे। सगळं मिश्रण मिक्सरवर फिरवून झालेलं आहे आणि हे मी अशा प्रकारे फिरवून घेतलेलं आहे। ह्याची अगदी बारीक अशी पावडर केलेली आहे। अशा प्रकारे एकदम फाईन पावडर करायची आहे। ह्यात जराही जाड तुकडे राहायला नको, अशा प्रकारे। आता हे एका मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेऊया। यात पाव कप मिल्क पावडर टाकून घ्यायची आहे। यामुळे मिठाईची चव खूप छान येणार आहे। सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया। हे मिश्रण जर थोडंफार जाडसर असेल तर तुम्ही चाळणीने चाळून सुद्धा घेऊ शकता। सगळं व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे। आता ह्यातली 1.5 चमचा पावडर साईडला काढून ठेवायची आहे, म्हणजे याचं आपल्याला स्टफिंग करायचं आहे। ही साईडला ठेवूया। आता या मिश्रणात थोडं थोडं दूध घालून हे मिश्रण भिजवून घ्यायचं आहे। मी इकडे साईसहित दूध घेतलेलं आहे। एकाच वेळेस जास्त दूध घालायचं नाही, अगदी थोडं थोडं दूध घालून याचा गोळा मळून घ्यायचा आहे, अशा प्रकारे। या मिश्रणाचा आता गोळा बनून तयार आहे। हा मी अशा प्रकारे करून घेतलेला आहे। अगदी जास्त घट्ट सुद्धा नाही किंवा पातळ सुद्धा नाही। हा साईडला ठेवूया। स्टफिंगसाठी मिश्रण तयार करायचं आहे। त्यासाठी मी पाव वाटी ड्रायफ्रूट्सचे तुकडे घेतलेले आहेत। ह्यात मी बदाम आणि पिस्ते याचे तुकडे करून घेतलेले आहेत। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणतेही ड्रायफ्रूट्स वापरू शकता। आपण जी 1.5 चमचा पावडर साईडला काढून ठेवली होती त्यात हे टाकून घेऊया। फ्लेवरसाठी म्हणून यात मी 1 चमचा गुलकंद घालून घेतला आहे आणि माझ्याकडे हे थोडं खस सिरप आहे, हे मी यात घालून घेते आहे। आणि याचा आपल्याला आता एक गोळा तयार करायचा आहे। खस सिरप घातल्यामुळे याला रंगसुद्धा छान येईल आणि या मिश्रणाला बाइंडिंगसुद्धा येईल। आता ह्यातच 2 चमचे डेसिकेटेड कोकोनट टाकून घेते आहे। जसं लागेल तसं थोडं थोडं खस सिरप टाकून ह्याचा आपल्याला एक गोळा मळून घ्यायचा आहे। इकडे मी हे खस सिरप आणि गुलकंद घेतला आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ह्यात कोणतेही फ्लेवर ॲड करू शकता। ह्यात तुम्ही केशरसुद्धा घालून घेऊ शकता। याचासुद्धा गोळा मळून झालेला आहे आणि अशा प्रकारे हा तयार झालेला आहे। मस्त हिरवा रंग आलेला आहे। हा साईडला ठेवूया। आता रोल बनवून घ्यायचा आहे। त्यासाठी हे जे मिश्रण आहे याचे आपल्याला 2 भाग करून घ्यायचे आहेत। हे मिश्रण पुन्हा एकदा थोडं मळून घ्यायचं आहे आणि याचा अशा लांबट आकाराचा गोळा बनवायचा आहे, म्हणजे आपल्याला रोल बनवायला सोपा जाईल।
अशा प्रकारे मी हे लांब करून घेतलेलं आहे आणि नंतर लाटण्याने लाटून घ्यायचं आहे। हे अगदी सोप्या पद्धतीने लाटलं जातं, लाटायला अजिबात कठीण जात नाही। अशा प्रकारे ह्याची पातळ पारी लाटून घ्यायची आहे। याची अशा प्रकारे थोडी जाडसर पारी लाटून झालेली आहे। आता आपलं जे स्टफिंगचं मिश्रण आहे त्याचे सुद्धा 2 भाग करून घ्यायचे आहेत आणि एक भाग अशा प्रकारे ह्याचा सुद्धा असा लांबट रोल बनवायचा आहे। हे अशा प्रकारे आपल्याला थोडं लांबवून घ्यायचं आहे आणि नंतर हा रोल आपण जी पारी लाटून घेतलेली होती त्याच्या मधोमध ठेवायचा आहे अशा प्रकारे आणि ह्याचा रोल बनवायचा आहे। हळूहळू हलक्या हाताने हा रोल प्रेस करत जायचा आहे। बाजारात मिळणारा रोल जेवढा पातळ असतो तेवढा हा पातळ लांबवून घ्यायचा आहे। आता हा थोडा जाड आहे, याचे मी मधून 2 भाग केलेले आहेत। बाजारात मिळणाऱ्या रोलची जशी साईज असते ना, अगदी तशीच साईज याची बनवून घ्यायची आहे। अशा प्रकारे हे पटापट लांबत जातात। गॅस न पेटवता घरातच असणाऱ्या साहित्यातून ही मिठाई अगदी पटकन तयार होते। करायलाही अगदी सोपी आणि झटपट होणारी आहे। अगदी सहज कुणालाही जमेल इतकी ही मिठाई करायला सोपी आहे। याच पद्धतीने राहिलेल्या मिश्रणाचे सुद्धा मी रोल करून घेतलेले आहेत। आता हे 10 ते 15 मिनिट रूम टेम्परेचरवर सेट होण्यासाठी ठेवायचे आहेत। 15 मिनिट झालेले आहेत आणि हे रोल आता व्यवस्थित सेट झालेले आहेत। हे मी रूम टेम्परेचरवरच सेट करून घेतलेले आहेत। फ्रीजमध्ये वगैरे ठेवण्याची अजिबात गरज नाही, हे असेच व्यवस्थित सेट होतात। आता बघा हे रोल किती छान सेट झालेले आहेत, त्यामुळे कापायला सुद्धा अगदी सोपे जातात। तर आता हे कट करून घ्यायचे आहेत। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ह्याची साईज लहान मोठी ठेवू शकता। मी हे बाजारात जसे रोल मिळतात त्याच साईजचे हे रोल कट करून घेते आहे अशा प्रकारे। काजू रोल तर आता खाण्यासाठी तयार आहेत। आता हे सजवायचे कसे, तर हे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कसेही सजवू शकता। इकडे मी थोडा फूड कलर घेतला आहे, हा अशा पद्धतीने थोडा लावून घेते आहे आणि यावर थोडे पिस्त्याचे काप लावून घेतले आहेत। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे हे रोल सजवून घेऊ शकता। याला तुम्ही गुलाबाच्या पाकळ्या लावून घेऊ शकता, चांदीचा वर्क लावून घेऊ शकता किंवा केशर लावून घेऊ शकता। आहेत ना आपले हे काजू रोल बनवायला अगदी सोपे। तुम्ही सुद्धा एकदा हे रोल नक्की ट्राय करा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि हो, आपल्या मित्रपरिवारात जास्तीत जास्त शेअर करा। पुन्हा एकदा भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपीसह। थँक्यू।